बघा, सागर व कांचन यांच्याकडील रक्कम 3:5 प्रमाणात आहे. सागरला 30 रुपये मिळाले व कांचनकडील रकमेतून 25 रुपये खर्च झाले, तर त्यांच्याकडील रक्कम 6-7 प्रमाणात होते. तर सुरुवातीला दोघांकडे एकूण किती रक्कम होती असा प्रश्न. गुणोत्तर प्रमाण घटकाशी संबंधित अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा लेकरांनो सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठलीही स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा. गोष्ट तुमच्या हिताची. एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत आणि मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी अजिबात तुम्हाला कुठल्या पुस्तकाची गरज पडणार नाही. हा प्रश्न सोडवत असताना गणित म्हणते सागर व कांचन यांच्याकडील रक्कम 3:5 प्रमाणात आहे. इथं त्यांची नावं लिहा. सागर आणि दुसरा आहे कांचन. यांच्याकडे सद्यस्थितीमध्ये असलेली जी रक्कम आहे ती आहे 3:5 या प्रमाणात. प्रत्येकाकडे पर्टिक्युलर किती रक्कम आहे बाबा काढण्यासाठी चलपद यक्स नेहमीप्रमाणे वापरायचं. गणितानं सांगितलेला भेद असा, गणित म्हणते की सागरला 30 रुपये मिळाले, याचा अर्थ इथं सागरला 30 रुपये मिळाले म्हणजे इथं सागरच्या या पैशाच्या गुणोत्तरामध्ये 30 ऍड करा. पुढं गणित म्हणते कांचनकडील रकमेतून 25 रुपये खर्च झाले. कांचनकडील रक्कम 5x खर्च झाले म्हणून 25 वजा करा. असं झाल्यामुळं त्यांच्याकडे जी रक्कम आहे त्या रकमेचं गुणोत्तर 6:7 असं झालं. आता त्याची मांडणी कशी करायची? हा इथं सागर मांडा, छेदस्थानी हा कांचन मांडा. हे अपूर्णांक भागीला स्वरूपात दर्शवणं म्हणजेच गुणोत्तर स्वरूपात मांडणं होय. उदाहरणार्थ ए भागीला बी, यालाच आम्ही एस बी असं दर्शवतो. हा याचाच अर्थ हा आहे. गुणोत्तर स्वरूपात केलेली मांडणी म्हणजेच अंशछेद किंवा भागीला स्वरूपात केलेली मांडणी होय. पुढे चला. सागरची असं झाल्यामुळं काय झालं, जी रक्कम आहे समीकरण स्वरूप 3x अधिक 30 अशी झाली, तर कांचनची 5x वजा 25 झाली. असं झाल्यामुळं त्यांच्याजवळ असलेली रकमेचं जे गुणोत्तर आहे ते गुणोत्तर 6:7 अशा पद्धतीनं बदललं. त्रैराशिक पद्धतीनं तिरप्या गुणाकारानं, अर्थात त्रैराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार करायचा. 7चा या पदासोबत 6चा या पदासोबत. 7चा गुणाकार 3x अधिक 30 सोबत, समोर 6चा गुणाकार 5x वजा 25 सोबत. लेकरांनो 7 आतील पदाला 6 आतील पदाला गुणिला आहेत म्हणजे 7 21x, इथं अधिक चिन्ह 30 गुणिला 7 210 बराबर 6 पंच 30x वजा 25 150. आता या 210 कडे येताना वजा 150 अधिक 150 असे, तर 30x कडे जाताना 21x वजा स्वरूपात का मांडायची? संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल, वजा वजा असेल, अधिक गुणिला असेल, भागीला भागीला असेल, गुणिला अंशस्थानी असेल, छेदस्थानी असेल, अंशस्थानी मांडावी लागते. गणितीय गुणधर्म पक्के आम्ही लक्षात ठेवले पाहिजे. मग आता ही बेरीज किती? 300, 210 आणि 100 310. त्याच्यात 50 मिळवा. 360 ही बेरीज, इकडं वजाबाकी 9x. 360 कडे येताना अर्थात 9 भागीला, समोर हे x 9 चूक 36, त्यावर 4 वर हे 0 उरलेलं. x ची व्हॅल्यू 40 आली. सागर आणि कांचन यांच्याकडे असलेली सुरुवातीची रक्कम. प्रश्नाच्या उत्तराकडे सागरकडे लक्ष द्या आणि कांचनकडे सुरुवातीला असलेली रक्कम आहे 3x आणि 7x. त्यांच्या सुरुवातीच्या असलेल्या रकमेचं गुणोत्तर 3:5 आहे. सॉरी, काय आहे? 3:5 म्हणजे 3x आणि 5x ही त्यांच्याकडची सुरुवातीची रक्कम आहे. सागरकडे किती रुपये आहेत? तर 3 गुणिला x ची किंमत 40, हा गुणाकार 120 रुपये. कांचनकडे किती रुपये होती? तर 5 गुणिला x ची किंमत
105 सोबत गुणिला म्हणून 40 गुणिला स्वरूपात हा गुणाकार 200 रुपये. त्यांच्याकडे असलेली रक्कम म्हणजे यांची बेरीज करायची. 200 आणि 120, 320 रुपये हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. गोष्ट तुमच्या हिताची. एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत आणि मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी. अजिबात तुम्हाला कुठल्या पुस्तकाची गरज पडणार नाही आणि तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास तुम्हाला देतो. बरेच लेकरं कॉमेंटच्या माध्यमातून आपलं मनोगत व्यक्त करतात, सर तुमच्या प्लेलिस्ट पाहून मी पोलीस झालो, तलाठी, ग्रामसेवक झालो, सरळ सेवा परीक्षा क्वालिफाय झालो. हे सर्व मोठेपण माझ्या माऊलीला असू द्या. तुम्ही माझ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सुद्धा सहभागी होऊ शकता. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील. मूळ रक्कम किंवा गुणोत्तर प्रमाण ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.